चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण राम कदम संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. राम कदम हे महाराष्ट्रातील संगीतकार होते. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1916 रोजी झाला. राम कदम हे मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज गावचे रहिवासी होते. राम कदम यांची चित्रपट कारकीर्द पुण्यामध्ये असलेल्या प्रभात फिल्म्समधील एक ऑफिस बॉय म्हणून झाली होती, ज्यांचे सहसंस्थापक व्ही शांताराम होते. लवकरच त्यांनी संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांना सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला ब्रेक भालजी पेंढारकर दिग्दर्शित मीठ भाकर 1949 साली या चित्रपटातून झाला. स्वतंत्रपणे काम करण्यापूर्वी त्यांनी पुढील 9 वर्षे प्रभातमध्ये काम केले. त्यांचे प्रसिद्ध चित्रपट म्हणजे 1951 सालचा गावगोंड, अनंत माने दिग्दर्शित सांगते ऐका 1959 आणि व्ही शांताराम दिग्दर्शित पिंजरा 1972 हे होते, जे खूप गाजले आणि अजूनही त्यांच्या गाण्यासाठी लक्षात राहतात. त्यांनी नर्तकी आणि कथा अकलेच्या कांद्याची सारख्या नाटकांनाही संगीत दिले. राम कदम हे एक प्रसिद्ध भारतीय लावणी संगीतकार आणि चित्रपट संगीतकार होते. त्यांनी 1940 ते 1990च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टीत काम केले. जवळजवळ 200 चित्रपटांसाठी संगीत दिले. ते महाराष्ट्रातील लोकगीते, लावणी, व्ही शांताराम दिग्दर्शित हिट चित्रपट पिंजरामधील लोकप्रिय लावणी आधारित गाण्यासाठी ओळखले जातात. कदम यांनी सुरुवातीला दक्षिण महाराष्ट्रातील मिरज येथील एका बँडमध्ये सनई वाजवली. त्यानंतर त्यांनी मित्तर येथील किराणा घराण्याचे गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तमाशा गायक पठ्ठे बापूराव यांच्याकडून लावणी लोकगीताची शैली देखील शिकली. कालांतराने कदम हे आघाडीचे संगीतकार असण्याबरोबरच सुमारे 200 चित्रपटासाठी संगीत दिले आणि नंतर त्यांच्या कारकिर्दीत ते चित्रपट निर्माता बनले. त्यांनी अनेकदा सहयोगी असलेल्या गीतकार जगदीश खेबुडकर आणि दिग्दर्शक अनंत माने यांच्यासोबत तमाशा असलेला चित्रपट केला. केला इशारा जाता जाता याची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी सुगंधी कट्टा आणि चोरीचा मामला सारख्या चित्रपटांची सहनिर्मिती केली. त्यांच्या यशामुळे त्यांनी चित्रमाऊली नावाचे स्वतःचे प्रोडक्शन स्थापन केले. 1985 मध्ये त्यांनी जयमाला काळे आणि अभिनेता नाना पाटेकर यांच्या अभिनयाने बनलेला त्यांचा पहिला चित्रपट गड जेजुरी जेजुरी लिहिला, निर्मिती केली आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटामध्ये पी सावळाराम, गदी माडगुळकर यांची गीते होती. तथापि हा चित्रपट कधीही व्यावसायिकरित्या प्रदर्शित झाला नाही. संगीतकार म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट पैंजण 1995 हा अजय सरपोतदार दिग्दर्शित होता. 19 फेब्रुवारी 1997 रोजी पुण्यामध्ये वयाच्या 79व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे चरित्र छिन्नी हातोड्याचा घाव हे मधु पोद्दार यांनी लिहिले आहे. त्यांना विजय आणि उदय अशी 2 मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा विजय कदम देखील संगीतकार आहे. त्यांचे काही गाजलेले चित्रपट पहा. केला इशारा जाता जाता 1965, देवा तुझी सोन्याची जेजुरी 1967, सासू कशी मी 1967, बाई मी भोळी 1967, एक माती अनेक नाती 1968, बाई मोठी भाग्याची 1968, छंद प्रीतीचा 1968, मानाचा मुजरा 1969, गणानं घुंगरू हरवलं 1970, सोंगाड्या 1971, पिंजरा 1972, कलावंतीण 1978, आयत्या बिळावर नागोबा 1979, दोन बायका फजिती ऐका 1985, गाव तसा चांगला पण वेशीला टांगला 1985,
बिजली 1986, गड जेजुरी जेजुरी 1985. राम कदम यांनी 1972 मध्ये पिंजरा चित्रपटासाठी ज्या संगीतबद्ध लावण्या केल्या त्या खूपच गाजल्या. उदाहरणार्थ छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, दिसला ग बाई दिसला, दे रे काना चोळी अन लुगडी, नका तोडू पाहुणं जरा थांबा, इश्काची इंगळी डसली, मला लागली कुणाची उचकी इत्यादी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते व्ही. शांताराम. राम कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने राम कदम पुरस्कार दिला जातो. 51,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राम कदम कलागौरव पुरस्काराचे मानकरी जगदीश खेबुडकर 2006, भास्कर चंदावरकर 2007, इनॉक डॅनियल 2008, सुलोचना चव्हाण 2009, चंद्रशेखर गाडगीळ 2010, अजय अतुल 2011, उषा मंगेशकर 2012, अशोक पत्की 2013. राम कदम यांच्यावरील पुस्तके: बुगडी माझी सांडली ग, प्राध्यापक लीला विजय कदम, संगीतकार राम कदम, आणि तिसरं पुस्तक आहे गाणी आठवणी. या राम कदम या संगीतकाराला माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.